नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण TCS IBPS पॅटर्ननुसार सगळी MCQ सिरीज घेत आहे. सगळ्या विषयांची घेत आहे. तुम्ही ऑलरेडी बघत आहात आणि तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स येत आहे. मला कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर बरेच मुलं कॉन्टॅक्ट करतात, सर तुमचे व्हिडिओ चांगले आहेत वगैरे. तर थँक्यू तुमच्या सगळ्यांसाठी. तर आपण अशीच MCQ सिरीज बाकी कंटिन्यू करणार आहे. तर तुम्हाला या संबंधी काही बुक लिस्ट वगैरे पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप चांगली माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न, मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते? तर ऑब्व्हियसली आपल्याला माहित आहे मराठी भाषा ही मराठीत लिहिल्या जात नाही मित्रांनो, ती असते देवनागरी. त्याला आपण देवनागरी असं म्हणतो, ठीक आहे ना. तर चुकणी मराठी असं करू नका. चला पुढचा प्रश्न बघा, ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना माहित आहे. ग्रामगीता कोणी लिहिलंय? तर ग्रामगीता हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलंय. आणि लोकमान्य टिळकांनी काय लिहिलंय? गीता रहस्य. भगवान श्रीकृष्णाचं काय? भगवद्गीता. संत गाडगे महाराजांचा असा स्पेशल असा कोणता ग्रंथ नाही, असल्यास तुम्हाला कळेल, सध्या तरी मला माहिती नाही. तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलंय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय लिहिलंय? ग्रामगीता. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, कंसात दिलेल्या क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. अनिल माझ्या बरोबर सिनेमाला येणे. तर आपल्याला काय करायचं आहे? वर्तमान काळ. तर अनिल माझ्या बरोबर सिनेमाला येतो असं वर्तमान काळातील रूप होईल, ठीक आहे ना. पुढचा प्रश्न बघा, ज्या प्रयोगात कर्ता प्रथमात नसून कर्म हे प्रथमात असते. आता माहित आहे, ज्या प्रयोगामध्ये किंवा ज्या वाक्यामध्ये कर्म हे प्रथमात असते तेव्हा तो कोणता प्रयोग असतो? कर्मणी. आणि जेव्हा कर्ता हा प्रथमात असतो तेव्हा तो कोणता होतो? कर्तरी प्रयोग, ठीक आहे ना. आणि जेव्हा कर्ता आणि कर्म दोघींना प्रत्यय लागलेला असतो तेव्हा तो कोणता प्रयोग होतो? भावे प्रयोग. अशा पद्धतीने प्रयोगाचे आहेत. हे प्रयोग वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिटेल अभ्यास केलाय आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आता फक्त आपण फास्ट जाण्याचा प्रयत्न करत आहोत. चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसंगलिंगी हे कसे ओळखतो आपण? तो, ती, ते. तर त्याच्या 3 शब्दावरून तो आपण ओळखत असतो. जसं की आपण इथे दिलंय, तर शाळेला आपण तो शाळा म्हणतो का नाही? ते शाळा म्हणतो का नाही? तर ती शाळा असं म्हणतो. मोरक्या, तो मोरक्या पुल्लिंगी आहे. सूर्य, तो सूर्य पुल्लिंगी आहे. तो पाऊस पुल्लिंगी आहे. चला पुढचा प्रश्न बघू, भावार्थ दीपिका या मूळ ग्रंथाचे संपादन करूस त्यास ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिलंय? तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला माहित आहे काय लिहिलंय? ज्ञानेश्वरी लिहिलंय. पण त्याच्या आधी त्यांनी भावार्थ दीपिका असं मूळ ग्रंथ लिहिला होता. पण ज्ञानेश्वरी नाव हे कोण दिलं? संत एकनाथांनी. संत एकनाथ हे भारुडांसाठी प्रसिद्ध आहेत, ठीक आहे ना. पुढचा प्रश्न बघा, प्रमाण लेखन नियमाप्रमाणे लिहिलेला पर्याय निवडायचा आहे. दोन्ही मुले अंगणात दिलाय, अंगणात असते ते, त्यामुळे चुकीचं ठरेल. लोकांच्या मते मी जराशी लाडावलेली आहे, हे योग्य ठरतं, ठीक आहे ना. त्यानंतर पुढचं 2 वाक्य जर तुम्ही वाचून बघितले तर हे सुद्धा चुकीचे ठरतात. तर म्हणून प्रमाण लेखनानुसार करेक्ट वाक्य हे दुसरं सापडतं. पुढचा प्रश्न बघा, अव्यय भाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे. कंबरपट्टा, कमरेचा पट्टा तत्पुरुष आहे. अनिष्ठ, म्हणजे निष्ठेने नसलेले अनिष्ठ, तर हे सुद्धा नाहीये. प्रतीक्षण, प्रतीक्षण हे आपल्याला अव्ययभाव समजतो आणि जवळपास हा बऱ्याच 2-3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, रिपीट झालेला शब्द आहे. त्यामुळे हा तुम्ही लक्षात घ्या. आणि समासामध्ये तुम्ही जर विचार केला तर 3 समास जास्त फोकस आहेत. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, त्यानंतर द्विगु समास, ठीक आहे ना. हे समास तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, घोष शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. घोष म्हणजे काय? एक प्रकारे गुच्छ, ठीक आहे ना. फुलांचा गुच्छ, फुलांचा घोष. तर हे त्याचं उत्तर सापडते, ठीक आहे ना. तर बाहेर थोडं बॅकग्राऊंड डिस्टर्ब होत असेल तर काही हरकत नाही, ते त्यांचं काम करतायत. आपण आपलं काम करू, आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण त्या गोष्टींना इग्नोर करू. कुत्र्याचा भुंक्याचा आवाज येत असेल, जस्ट इग्नोर इट, ठीक आहे ना. सुरेशने सुट्टीचे नियोजन केले, तर याचं उत्तर काय? प्रधान कर्मणी प्रयोग. आता प्रधान कर्मणी प्रयोग काय असतो मित्रांनो, की जो कर्ता असतो, हा कर्ता नेहमी हा चतुर्थी किंवा तृतीयामध्ये असतो आणि जो कर्म असतो कर्माला प्रत्यय नसतो, ठीक आहे ना. आणि क्रियापदाची रचना ही कर्मानुसार असून ती भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. अशा पद्धतीने हा प्रधान कर्मणी प्रयोग दिसतो. चला पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. लांडगा आला नि गुरांनी भीतीने पळापळ केली. तर लांडगा आला, नि हा शब्द लागलेला आहे, तर हे कोणतं आहे? संयुक्त वाक्य आहे. आता लक्षात घ्या, वाक्याचे प्रमुख 3 प्रकार असतात. एक केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. तर केवल वाक्य हे प्लेन वाक्य असतं, विधानार्थी वाक्य असतं. त्यानंतर संयुक्त वाक्याचा जर विचार केला तर संयुक्त वाक्यामध्ये
दोन केवळ वाक्य हे कुठल्या तरी उभयान्वी अव्ययाने जोडलेले असतात. तर संयुक्त वाक्यामध्ये जर अजून प्रकार बघितले तर ते कोणकोणते असतात? समुच्चयबोधक संयुक्त वाक्य, त्यानंतर विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. आता समुच्चयबोधक हे जे वाक्य असतं हे काय? आणि व शिवाय या शब्दाने ते हे जोडलं जातं. त्यानंतर विकल्प बोधकचा जर विचार केला तर विकल्प म्हणजे आपल्याला चॉईस दिसते, अथवा, किंवा, की असे शब्द दिसतात. त्यानंतर नीनत्व बोधकचा जर विचार केला, पण, परंतु, किंतु, ठीक आहे ना, परी वगैरे. परिणाम बोधकचा जर विचार केला, म्हणून, सबब, असं. तर असे शब्द तुम्हाला दिसतात, ठीक आहे ना. हे तुम्ही लक्षात ठेवा सगळं. आणि इथं नी दिसतोय, तर नी हा कोणता दिसतोय तुम्हाला? ऑर आहे, म्हणजे चॉईस आहे. तर नी शब्दामुळे आपल्याला काय दिसतंय? तर विकल्प बोधक आपल्याला दिसतंय, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. वाक्यातील दुसरे पद प्रमुख असेल तर तो कोणता समास असतो? वाक्यातील जेव्हा दुसरे पद प्रमुख असते तो कोणता असतो? तत्पुरुष. आणि द्विगु समास काय असतं? तर द्विगु समासामध्ये आपल्याला माहित आहे की एक संख्या विशेषण असते आणि त्याला एक नाम जोडलेलं असतं आणि समूह तयार होतो, ठीक आहे ना. त्यानंतर अव्ययभाव समासाचा विचार केला तर काय? पहिलं पद प्रमुख असतं. द्वंद्व समासामध्ये काय? तर दोन्ही पदे महत्व असतात. आणि जो बहुव्रीही समास आहे त्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसतात, तर तिसराच एक वेगळा अर्थ तयार होतो. तर असे समास आहेत, तर समास तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर खालील दुसरा प्रश्न बघा. खालील अधोरेखित शब्द म्हणजे काय? इथं फुले दिलेले आहे, फुले उमलली होती आणि फुलपाखरे त्यांच्याभोवती नाचत होती. आता आणि शब्द आहे म्हणजे दोन केवळ वाक्य आहेत आणि दोन्ही केवळ वाक्यामध्ये सेपरेट करता दिलेलं आहे. असणारी कोणती? फुले. त्यानंतर फुलपाखरे, नाचणारी काय होती? फुलपाखरे. तर काय होतंय? दोन्ही वाक्य आपल्याला करता दिसतात, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण? श्यामची आई सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. कोण लिहिलंय? साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने असं त्यांचं पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. अडचणीच्या वेळी कोण उपयोगी पडतो? वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. कोणता आहे? प्रश्नार्थी. सरळ सरळ आहे, दिलेलंच आहे, आपल्याला इझिली ओळखता येते. चला पुढचा प्रश्न बघा. वाक्यातील दोन्ही पदे महत्वाची असतील तर तो समास कोणता होतो? तर आधीच आपण आधीच्या प्रश्न बघितला, वाक्यातील दोन्ही पदे जेव्हा महत्वाची असतात तेव्हा तो द्वंद्व समास होतो. बहुव्रीही समास म्हणजे काय? की दोन्ही पदे महत्वाची नसतात आणि तिसराच अर्थ प्राप्त होतो, तो कोणता समास असतो? बहुव्रीही. द्विगु समास म्हणजे काय? एक पद संख्या विशेषण असते आणि दुसरं नाम असते किंवा समूहवाचक शब्द असतो, तर तो ऐकून समूहवाचक तयार होतो, ठीक आहे ना. अव्ययभाव म्हणजे काय? पहिलं पद प्रमुख असते. असे हे समास आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. अचूक शब्द निवडायचा आहे. अचूक शब्द याच्यामध्ये दर्शनीय हा दिसतोय. तर अभिलाषाचा जर विचार केला तर अभिलाषाची भी ची विलांटी पहिली पाहिजे होती. उदासीन सी ची विलांटी काय पाहिजे होती? दुसरी पाहिजे होती. त्यानंतर घसरगुंडी, घसरगुंडीची जो उकार पाहिजे होता तो पहिला पाहिजे होता. तर असे ते शब्द आपल्याला दिसतात. पुढचा प्रश्न बघा. खालील पुल्लिंगी जोड्यांपैकी चुकीची जोडी निघायची. पुल्लिंगी शब्द दिले आहे तर त्याच्यापैकी चुकीची जोडी ओळखायची. आता हे अश्रू मित्र दोन्ही पुल्लिंगी आहेत, शहर कागद दोन्ही पुल्लिंगी आहेत, धीर पत्ती दोन्ही पुल्लिंगी आहेत आणि लांडोर आणि जाऊ हे दोन्ही काय आहे? स्त्रीलिंगी आहे. तर लांडोरचं पुल्लिंगी काय होते? मोर होतं. जाऊचं पुल्लिंगी काय होते? धीर होतं, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा काळ ओळखायचा. मी घरात राहते. मी घरात राहते असण्याची क्रिया आहे, वर्तमानकाळी क्रिया आहे, वर्तमान काळ आपल्याला दिसतो, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. एकवचन आणि अनेक वचनात न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय शोधायचा आहे. एक वचन आणि अनेक वचन दोन्हीच्यात बदलत नाही असा कोणता वाक्य आहे? तर आणि तो चुकीचा आहे. तर मग काय? कवीचं कवीच राहते, लाडूचं लाडूच राहते, त्यानंतर राजाचं राज्य होते, त्यामुळे हा चुकीचा ठरतो, ठीक आहे ना. कागदचं कागदच राहते. चला पुढचा प्रश्न बघा. खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर स्त्रीलिंगी शब्द दिले त्याची चुकीची ओळखायचा. आता नदी 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 आणि दरी. ती नदी ती दरी स्त्रीलिंगी आहे. इमारत ती इमारत ती पण ती स्त्रीलिंगी आहे. ते पुस्तक तो दगड हे एक पुस्तक हे नपुंसकलिंगी आहे आणि दगड हा पुल्लिंगी आहे. ती दौत ती शाई. तर आपल्याला चुकीचं काय भेटते? ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा. घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी. घाऊकचा विरुद्धार्थी परत रिपीट झालेला आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. पुस्तकांची लिस्ट सुद्धा मी टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. तर घाऊक शब्दाचा हा रिपीट झालेला आहे. तर घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल? किरकोळ. तर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 23. खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. आज्ञा पाळावी सरळ सरळ आहे, म्हणजे काहीतरी एक सांगितलंय, कर्तव्य सांगितलं एक प्रकारे केलं पाहिजेत. तर हे वाक्य कोणतं आहे? विद्यार्थी. पण इथे टीसीएसने उत्तर पहा मित्रांनो काय दिलं? संकेतार्थी. हे संकेतार्थी नाही आहे, तर याचं उत्तर विद्यार्थी असंच आहे. आता बघा मी विद्यार्थी म्हणजे काय असते या वाक्यात बघा तुम्हाला काय दिसतंय की विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. एक काय म्हणून आपण एक कर्तव्य आहे, इच्छा आहे, कर्तव्य असं आहे मुलांचं. आणि कोणत्याही वाक्यात जेव्हा
विनंती, इच्छा, कर्तव्य, शक्यता, तर्क, योग्यता हे जेव्हा असते त्या वाक्यामध्ये प्रकट होते तेव्हा ते वाक्य कसं असते? विद्यार्थी. आणि इथं संकेतार्थी म्हणजे काय? जर तर म्हणजे एक प्रकारची अट असते, जर तू असं केलं तर तसं होईल, तर ही अट याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही म्हणून हे वाक्य संकेतार्थी नाही. म्हणून जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदावरून संकेतार्थ अर्थ लिहितो म्हणजेच काय? अमुक केलं तर तमुक झाले असते असे समजते तेव्हा ते काय असते? संकेतार्थी. उदाहरण, पाऊस आला तर पिके येतील, असं जर तर. ठीक आहे ना? तर म्हणून हे वाक्य संकेतार्थी नाही, तर हे चुकीचं इथे दिलेलं आहे. तर हे वाक्य काय? विद्यार्थी आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुनीत शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द निवडा. तर पुनीत पुनीत म्हणजे काय? की चांगलं. तर याचं विरुद्धार्थी काय होईल? गलिच्छ. ठीक आहे ना? चला पुढचा शब्द बघा. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण निवडायचे आहेत. तर आयांनी मुलांना सांभाळावे. इथं कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय लागलेला आहे. आणि कर्ता आणि कर्म दोन्हींना जेव्हा प्रत्यय लागलेला असतो तो कोणता प्रयोग असतो? भावी प्रयोग. म्हणून आपलं उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. अव्ययभाव समासाचे असलेले उदाहरण. यथाशक्ती. तर हे रिपीट झालेलं बऱ्याच वेळा आणि अव्ययभाव समास ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. या प्रश्नात आपण डिस्कस करणार नाही. तर बाकीचे काय आहेत ते आपण बघू. आई बाप. आई बाप काय आहे? आई आणि बाप द्वंद्व समास. घनश्याम. घनासारखा श्याम. हा बघा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसराच अर्थ होतो. तो कोणता समास आहे? बहुव्रीही समास. त्यानंतर त्रिभुवन. त्रिभुवन तीन भुवनाचा समूह. एक संख्या विशेषण नाम आणि दोन्ही मिळून समूहवाचक शब्द. तर तो कोणता होतो आपल्याला? द्विगु समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? माहित आहे 1873 मध्ये स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. चला पुढचा प्रश्न बघा. चकविणे म्हणजे काय? चकविणे म्हणजे काय? चकवणे, एक प्रकारे गोंधळात पाडणे. तर गोंधळात पाडणे हे उत्तर याचं. पुढचा प्रश्न बघा. शेतकऱ्याचा आसोडी साहित्य कृती कुणाची आहे? आधीच जो 27वा प्रश्न बघितला त्याचं तेच उत्तर आहे, ज्योतिराव फुले. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की जे की महाराष्ट्रातल्या प्रमुख व्यक्ती आहेत, फेमस पर्सनॅलिटीज आहेत, तर त्याचे साहित्य कृती, त्यांचं कार्य, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. समाज सुधारक करताना सुद्धा ज्योतिराव फुले, त्यानंतर लोकमान्य टिळक, त्यानंतर महर्षी कर्वे हे समाज सुधारक महाराष्ट्रात विशेष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर शेतकऱ्याचा आसूड ही साहित्य कृती कोणाची आहे? तर ज्योतिराव फुले. यांचे अजून कोणते पुस्तक आपल्याला पाहायला भेटते? सत्यधर्म, जो त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म असं लिहिलाय. त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड आहे. त्यानंतर तृतीय रत्न आहे, गुलामगिरी आहे, असे आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा यांचाच आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुलेंचा जर इथे विचार केला तर सावित्रीबाई फुलेंचं कोणतं आहे? काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर वगैरे आहेत. त्यानंतर इथे अजून दिसतं ताराबाई शिंदेचं तुम्ही विशेष करून लक्षात ठेवा, जे की प्रत्येक परीक्षेत महत्वाचं आहे आणि इतिहासात ते पुस्तक विशेष करून महत्वाचं आहे. त्यामुळे ताराबाई शिंदेचं कोणतं आहे? स्त्री पुरुष तुलना. ठीक आहे ना? चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नामाच्या 3 प्रकारांपैकी सामान्य नामाची अनेक वचने होतात, विशेष नामांची व भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत. तर या विधानाची सत्यता सांगायची आहे. तर पूर्ण विधान हे बरोबर आहे. ठीक आहे ना? तर हे विधान ऍज इट इज बरोबर आहे. याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. चला पुढचं वाक्य बघा. चणचण या शब्दाचा विरुद्ध समानार्थी. चणचण म्हणजे काय? अडचण येणे, उणीव असणे, कमतरता भासणे. तर याचं काय? उणीव उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा. लेखन नियमानुसार लिहिलेला व्यवस्थित शब्द लिहायचा आहे किंवा योग्य शब्द निवडायचा आहे. तर कुतरा असते का ते कुत्रा असते. त्यानंतर गांधील माशी हा बरोबर आहे. तर कुचकामीचे जो कुच आहे ते ते उलांटी पहिली पाहिजे. त्यानंतर गर्विष्ठ अर्धा श पाहिजे होता तर षटकोनाचा. तर हे सुद्धा चुकीचं आहे. योग्य उत्तर राहील आपला ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. ताटकळणे म्हणजे काय? ताटकळणे म्हणजे काय? वाट पाहणे. मी खूप ताटकळलो तुझ्यासाठी वगैरे आपण असं म्हणतो. तर वाट पाहत राहणे असं त्याचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा. खालील अचूक शब्द निवडायचा आहे. अचूक मुसळधार, मूळचं जे उकार पाहिजे होता पहिला पाहिजे होता. मूर्तिकला, मूर्तीची जी विलांटी लागली ती पहिली पाहिजे होती. मूर्खाचा जो उकार पाहिजे होता दुसरा पाहिजे होता. मग वशिला शब्द बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. ज्या वाक्यात तीव्र भावना व्यक्त केली जाते त्यास काय म्हणतात? उद्गार्थी. ठीक आहे ना? तर विधानार्थी म्हणजे काय हे आपण पाहिलंय. होकारार्थी म्हणजे काय पाहिलंय. आज्ञार्थी म्हणजे काय हे पाहिलंय. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलाय. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. सभेत पत्रके वाटली गेली. कर्म कर्तरी प्रयोग आहे. तर हे काय आहे नेमकं आपण बघून घेऊ एकदा. कर्त्याचा स्पष्ट उल्लेख वाक्यात आलेला नसतो तेव्हा काय होते? कर्म कर्तरी प्रयोग होतो. ठीक आहे ना? चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालील नपुंसकलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी निवडायची आहे. आता तो देश, तो मित्र हे काय? पुल्लिंगी आहे. आणि कुत्रे, ते घोडे, ते देवघर, ते मुलं,
ते स्वप्न, ते पागोटे हे सगळे आपल्याला काय नपुंसकलिंगी दिसतात. फक्त देश, तो देश पुल्लिंगी, तो मित्र पुल्लिंगी, दोन्ही पुल्लिंगी आहे. म्हणून काय उत्तर याचं पहिलं राहील चुकीचं. नंतर पीडा शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला, पीडा म्हणजे काय दुःख, वेदना, तर पीडाच्या विरुद्ध याच्यामध्ये काय होईल आराम. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न बघा, करामत शब्दाचा समानार्थी शोधा. करामत म्हणजे काय एक प्रकारे स्किल, खूप करामती माणूस आहे वगैरे आपण असं म्हणतो. तर स्किलला आपण काय म्हणतो कौशल्य. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा, राम लक्ष्मण पाप पुण्य विटी दांडू ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. आता द्वंद्व समासामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. 3 प्रकार ते महत्वाचे. ते कोणते आहेत? एक इतरेतर द्वंद्व समास, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता याच्यामध्ये जर राम लक्ष्मणचा जर विचार केला, राम आणि लक्ष्मण हा कोणता इतरेतर द्वंद्व समास. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य हा कोणता वैकल्पिक द्वंद्व समास. विटी दांडू, तर विटी आणि दांडू तर हा कोणता इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे ना. तर असे समासाचे द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पुढे बघा प्रश्न क्रमांक 41, खालील वाक्यातील क्रियापदांचा प्रकार सांगायचा आहे. रमेश आंबा खातो, तर खाणारा कोण आहे? रमेश आहे. खाल्ल्या गेलेला काय? आंबा आहे. तर याच्यामध्ये काय आहे? कर्म आहे, तर सकर्मक क्रियापद आहे ते. ठीक आहे ना. तर क्रियापदाचे आपल्याला माहिती आहे जवळपास 14 प्रकार पडतात. ते कोणते आहेत ते आपण काय आता डिस्कस करणार नाही. ठीक आहे ना. आपण डायरेक्ट पुढे जाऊ. चला पुढचा प्रश्न बघा, वचनाच्या बाबतीत चुकीची जोडी निवडायची. तर वचनाच्या बाबतीत चुकीची जोडी निवडायची. तर बघा, शाळा, शाळेचं वचन काय होईल? शाळाच राहते, ते शाळी होत नाही. गायचं गाई होते, बरोबर आहे. केळाचं काय होईल? केळी. शेळ्याचं काय होईल? शेळी. ठीक आहे ना. तर असं आहे. तर शाळाचं हे इथं चुकीचं भेटते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सचोटी शब्दाच्या विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडायचा आहे. सचोटी विरुद्धार्थी निवडायचा तर खोटारडेपणा होते. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघू, मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हटलं जातं? एकमेव भारुडकार ते असं आपण म्हणू की बा भारुडाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली, ते म्हणजे संत एकनाथ. ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते आहे ते निवडायचे. त्याने चिमूला चित्रपट दाखवला. तर प्रत्यक्ष कर्म कोणता येतात? चित्रपट दाखवला गेलेला काय आहे? चित्रपट. तर हे जे उत्तर भेटते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जवळपास 45 प्रश्न होते. तर उतारा आलेला आहे. उतार्याचे 5 प्रश्न आहेत आणि टोटल 50 प्रश्न आहेत. तर उतार्याचे प्रश्न सोपे असतात, ते तुम्हाला सहज जमतात. तर म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका पेपर सोबत. धन्यवाद.